नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। महादेव दोंदवाड्यात गांजाची शेती उद्ध्वस्त, 820 किलो गांजा जप्त। शिरपूर तालुक्यातील महादेव दोंदवाडा शिवारात गांजाची लागवड केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाडसी कारवाई करत तब्बल 820 किलो गांजा जप्त केला। या कारवाईत सुमारे 41 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एका संशयिताला अटक करण्यात आली। शनिवारी दुपारी सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व त्यांच्या पथकाने महादेव दोंदवाडा गावापासून सुमारे 2 किलोमीटर पायपीट करत संबंधित शेतात छापा टाकला। शेतात 4 ते 5 फूट उंचीची गांजाची झाडे आढळून आली। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संपूर्ण शेती उद्ध्वस्त केली। या प्रकरणी संशयित राशा समदा पावरा वय 50 याला जागीच अटक करण्यात आली। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपअधीक्षक सुनील गोसावी यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक जयपाल हिरे, उपनिरीक्षक सुनील वसावे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। आज शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील महादेव दोंदवाडा या गावात एक इसम हा गांजाची शेती करत आहे अशा गोपनीय माहितीवरून आम्ही या ठिकाणी छापा कारवाई केली असता काय नाव तुझं? राशा पावरा याने या ठिकाणी ही अशी गांजाची ह्या लवणाच्या लगत आणि महसूल विभागाच्या शेतीमध्ये अशा पद्धतीची गांजाची लागवड केलेली आहे। आपण मध्येपर्यंत जाऊन बघू शकतो की अशा पद्धतीने थोड्या प्रमाणात काही ठिकाणी कापूस व काही ठिकाणी गांजा अशा प्रकारे हे लावलेला आहे। हा अजून जो गांजा होता हा आता आपण मजुरांच्या साहाय्याने या ठिकाणी उपटून घेतलेला आहे। हे गांजा लोकसेतू मराठी न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण, नंदुरबार।